तर लग्न समारंभांची आचारसंहिता ठरवण्यासाठी नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडलेली आहे। साध्या पद्धतीने लग्न करा, अवास्तव खर्च टाळा असा सूर मराठा समाजाच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाला। सर काय सांगाल, मोठ्या प्रमाणात चर्चा झाली बैठकीत, नेमका काय निष्कर्ष निघालाय, काय समाधान केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे? या बैठकीमध्ये विवाह मेळाव्यामध्ये खर्च कमी करणे, संख्या कमी करणे, सर्व प्रोग्राम छोटे मोठे कमी करणे, सरळ लग्न लावणे आणि यामध्ये एक ठरलं की एखाद्या व्यक्तिमत्वाला ज्यांच्याकडे पैसा आहे, मोठं लग्न करायचं आहे, तर त्या लग्नामध्ये गरिबांचे 10-20 लग्न लावून देणे हा ठराव आज मुख्यतः पारित झाला। या स्थिती यामुळे मराठा समाजाची जी आर्थिक परिस्थिती विवाह मेळाव्यामुळे झालेली आहे ती बदलण्यामध्ये नक्कीच बदल होईल। वाटतं का परिवर्तन होईल? निश्चितच परिवर्तन होणार आहे, पण हे परिवर्तन 100% होणं कमी वेळामध्ये शक्य नाही। पण ही जी सुरुवात झालेली आहे तिला सकारात्मक प्रतिसाद मिळवण्यासाठी आम्ही सर्व सुकानी समिती प्रयत्नशील राहणारच आहोत। त्यामुळं निश्चितच परिवर्तनाला कमीत कमी आज सुरुवात झालेली आहे असं आमचं म्हणणं आहे की मराठा समाजामध्ये जो काही बडेजावपणा किंवा एकमेकाचं बघून अनुकरण करण्याची जी काही प्रथा लागलेली आहे किंवा जे काही चालू असते त्याला निश्चितच आजपासून एक नवीन दिशा मिळणार आहे एवढं मी सांगू शकतो। ज्ञानेश्वर लोंढे, टी व्ही 9 मराठी, नांदेड।